महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आंबोडे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप, सेविका व मदतनीसांवर कारवाईची मागणी। आंबोडे येथील अंगणवाडी केंद्रात बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार तसेच खराब अंडी देण्यात आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अंगणवाडीतील लहान बालकांचे आरोग्य व पोषणासाठी शासनाकडून विविध प्रकारचा पूरक आहार उपलब्ध करून दिला जातो, मात्र आंबोडे अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली। खराब किंवा खाण्यास अयोग्य अंडी बालकांना देण्यात आल्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे अशी पालकांची मागणी आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध आहाराचा दर्जा, अंड्यांची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, वितरणाची नोंदवही तसेच संबंधित अभिलेख तपासावेत। तसेच आहाराचा नमुना उपलब्ध असल्यास तो अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे। बालकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन करू नये। चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित विभागाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी अशी मागणी पालक, ग्रामस्थ, सरपंच, तलाठी यांच्या मार्फत होत आहे। प्रतिनिधी गणेश धुळे, सुरगाणा। राजेंद्र प्रभाकर निकुळे, लोकनियुक्त सरपंच आंबोडे। आज आमच्या आंबोडे इथं अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या लहान मुलांना जो आहार दिला तो आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि सगळ्या गावातील लाभार्थी आहेत त्या सगळ्या महिला ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर त्यांनी दाखवलं की सरपंच साहेब, आम्हाला हे अशा पद्धतीचा आहार दिला जातोय। एकाला नाही तर गावातील जेवढे लाभार्थी त्यांना सगळ्यांना हा अशा पद्धतीचा आहार दिलेला आहे। म्हणून सरपंच म्हणून मी अंगणवाडी केंद्रामध्ये आलो, पाहणी केल्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणते की आम्ही कधी यामध्ये घुसून पाहिलं नाही, परंतु माझी एक विनंती आहे, अंगणवाडी केंद्रामध्ये खायला दिलं जातं का घरी जाऊन खायला दिलं जातं? कारण हे सगळे अंडे घरी नेऊन मुलांनी फोडलेले आहेत आणि घरच्या त्या मुलांच्या आईंना समजलं की अंडे खराब आहेत, तेव्हा सगळ्या त्या लक्षात विषय आलेला आहे। म्हणून माझी प्रशासनाला सरपंच म्हणून विनंती आहे की अशा अंगणवाडी केंद्राची जबाबदारी काय आहे आणि त्यांचं कर्तव्य काय याचा तर खुलासा केलाच पाहिजे। पण अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं जेवण जर दिलं जात असेल, मुलांना आहार दिला जात असेल, तर याच्यावर प्रशासन म्हणून तुम्ही काय कारवाई कशी करणार आणि काय करणार हा प्रश्न आमच्या सगळ्या महिलांच्या आणि सरपंच म्हणून माझा प्रश्न आहे। सगळ्यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा कार्यकर्त्यावर कडक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।